हे सगळे नेते आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये दिसतायत आणि आता पुढच्या काही क्षणांमध्येच देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधायला सुरुवात करतायत। उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्या अनुषंगाने सरकारची आता कशा पद्धतीची तयारी आहे या संदर्भात देखील कदाचित माहिती देऊ शकतात। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, तसंच चंद्रशेखर बावनकुळेजी, गिरीश महाजनजी, चंद्रकांत दादा पाटीलजी आणि उपस्थित सर्व मान्यवरांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज आम्ही सगळेजण नागपूरमध्ये आलोय। कॅबिनेट आत्ताच झाली। यावेळेस सभागृहामध्ये बिलं होणार आहेत, त्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच साधारण कामकाज काय असणार आहे त्याच्याबद्दल। परंतु अलीकडे पायंडाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे। त्याच्यावर ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचं संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, एवढी मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही। विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील। प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना, विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही। ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे। एक ह्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं। विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, साधक बाधक चर्चा करायची असते। बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे, जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल। आम्ही कधी त्यांना कुठंतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही। ही ग्वाही देखील ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्यामार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही ह्या निमित्ताने देतो। अधिक न बोलता मी इथंच थांबतो। धन्यवाद। हिवाळी अधिवेशनासाठी